काय मत आहे, तुमचा अनुभव कसा राहिलाय? मिळालेली माहिती अशी आहे की तुम्हाला मारहाण तुमच्या धाकट्या दिराने म्हणजे वैष्णवीच्या नवऱ्याने केली. हे फारच विचित्र आहे. एक तर मुळात हा सरळ सरळ सेक्शुअल अब्यूज मध्ये जाऊ शकतो. त्याच्या तर वेगळ्या केसेस त्याच्यावरती होतील, तुम्ही परस्त्रीला थेट मारतायत. पण त्याला वेगळा कंगोरा असा आहे की तुम्ही तुमच्या मोठ्या वहिनीला मारताय. तर हे सगळं कसं काय शक्य झालं? या बाबतीत राजेंद्र हगवणे काही करायचा नाही? ते पण मारायला यायचे, ते पण त्याच्यात सामीलच होते की ते पण मला मारायला यायचे. जर चौघ जण एका मुलीला जर मारत असतील तर ती मुलगी काय करू शकणार आहे त्या चौघांसोबत? आणि हे पण यावेळी मारायचे की माझे मिस्टर कधीच घरी नसायचे. त्यावेळी ते अंदाज घेऊन मला त्यावेळेस ते मारहाण करायचे. आणि इव्हन कधी जरी माझे मिस्टर घरी असले तरी त्यांनी मला आणि त्यांना सुद्धा म्हणजे स्वतःच्या लेकाला सुद्धा त्यांनी खूप बेदम मारहाण केलेली. मयुरीजी, शशांक किंवा राजेंद्र यांना मुद्दा असा की हो, बोला बोला, पूर्ण करा. म्हणजे जी वहिनी असते ती आईप्रमाणे असते, पण मला तो कधी आदर शशांक हगवणेकडून मिळाला नाही. इव्हन तो मला वहिनी सुद्धा ह्या आवाजाने त्यांनी मला कधी आवाज नाही दिला किंवा तो माझ्याशी कधी बोललाच नाही. पण जर माझी लेडीजची जर कधी भांडणं चालू असेल तर तो कायम मध्ये दगड घेऊन येणार, काठी घेऊन येणार आणि म्हणजे असे करून तो मारहाण करायचा. मग तिकडून सासरे पण यायचे, ते पण मारायचे.